आभाळ अनेक आकारांचं असतं. मोकळं आभाळ, पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, इंद्रधनुष्याचे रंग घेऊन चकाकणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे. डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला माणसानं किती किती नावं दिली आहेत. फिरस्ती करताना मलाही वेगवेगळं आभाळ बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ ते कधी वेदनेनं भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणार, ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्य स्पर्धेत जाऊन आल्यासारखं, कधी फक्त उजेडानं भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अंधारच पांघरलेलं. वेगवेगळ्या प्रकारचा आभाळ घेऊन जगत आहेत माणसं. अंधार म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं तर उजेडाचा असतो अभाव, आणि उजेड काहीच वेगळा नसतो तर अंधाराचा असतो अभाव. उत्तम कांबळे यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे उजेड अंधाराचा आभाळ, आपल्या ग्रंथालयात विनामूल्य वाचण्यासाठी उपलब्ध आहे, तर नक्की याचा लाभ घ्या. धन्यवाद.